तर नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज निघालो मुंबई टू गुजरात. आज तिथं आमचे सॉन्ग शूट आहे, तिथे वेगवेगळे सेटअप आहेत, तुम्हाला ते बघायला भेटतील. आणि आता ट्रॅव्हलिंग जर्नी बघूया. चला निघूया गुजरातसाठी. अरे भाई रोलेक्स, हाँ ना, कितना टाइम, चल बैठ जा बीच में। भाई रोलेक्स भी मिल गए हम लोग को। अभी करते हैं आगे की जर्नी स्टार्ट। रिक्शा से जा रहे, एक जगह सामान भी करना है। क्या भाई रोलेक्स आउटलुक कैसा लग रहा है, कैसे जा रहे हैं? तीनों तीनों बंदर, गांधी जी की 3 बंदर जाएंगे। आता बस रिक्षा तर सोडला आम्ही. आता बघूया बस कुठे करता येतो. नाही नाही नाही, असं ठीक आहे, असं ठीक आहे, असाच मी ब्लॉग टाकतो. रिक्षा गेलेली आहे आमची. आता बस बघूया कुठली आहे बस. त्या 2 बस आल्या तिकडं बस आमची. त्याला बसमध्ये बसूया. आता कुठली बस माहित नाही. आता इकडे बसची आता बस 10 मिनिटं दाखवू द्या आम्हाला की 10 मिनिटानंतर बस येते. बघूया बसची वाट बघते आम्ही. इकडे सगळे चांगले जेव्हा खायचं रोडवर तुम्ही काय जेवण जेवतो आपण आता. जेवण जेव्हा तुम्ही, आपण तर जेवण आलोय. बस कधी येते काय माहिती. फायनली बस आली आमची, एसी बस आणि आमचे वेगवेगळी बस आलेली आहे समोर. भाई लोग कंटाळ गए राह देख देख. 1 घंटा हुआ बस रुकी हुई है, कोणी झालं नाही, सर्व थांबलेले आहे. सर्व राह बघून कंटाळले. तुम्हाला बस पण दाखवतो आतमध्ये जाऊन. तर आतमधून काय अशी बस आहे आमची, आणि आम्ही सीट घेतली एकदम लास्ट एंडला. इथून बघू शकता सामान खूप खूप गच्च भरलंय सामान, आणि आम्ही एंडिंगला सीट घेऊन बसलोय. आमच्यासारखं कोणी हुशार नसेल. हे बघा, हे आमचं सीट आहे, आणि त्याच्यामध्ये आमचे दलिंदर भाऊ बघा लास्टला एकदम बसले सामानाच्या वरती. किती हुशार असतील. आणि इकडे पब्लिक पण बसते. त्याच्यानंतर आमची बस थोडीशी निघाली, त्यामध्ये जस्ट निघालो. तर असं कधी नाही होत आम्हाला की आम्ही निघालो आणि मुंबईच्या ट्रॅफिकने दर्शन नाही दिलं. हे बघा तुम्ही पाहू शकता, एकदम गच्च ट्रॅफिक लागलंय कचकचून. आणि ऑलरेडीच आम्हाला 3 तास, आम्ही 3ला आलो आणि 6ला बस निघाली. 3 तास आधीच आम्ही बसून बसून कंटाळलेलो. त्याच्यामध्ये आणखी ट्रॅफिकमध्ये कंटाळा आला आम्हाला. काय जायचंय म्हटल्यावर असं करता करता, थोडा टाइमपास करता करता आम्ही निघालेलो आहे. थोडं ट्रॅफिक क्लिअर झालं आणि आम्ही निघालो. बसमध्ये बसून बसून खूप कंटाळा आलेला, आणि विंडो सीट होती. बाहेरचे नजारे बघून एकच काम करत होतो, फक्त बिल्डिंग मोजत होतो किती आहे. बिल्डिंग मोजत मोजत जात होतो, आणि खूप कंटाळा आलेला. रील्स पण किती बघणार, त्याच्यामुळं खूप झोप पण येत होती. एकदम बाहेर बघितलं विंडो मधून तर एकदम नजारे बघा तुम्ही, खूप सुंदर वातावरण झालेलं होतं. असं वाटत होतं आमची एक ट्रिपच चालली आहे का, सोलो ट्रिप. पण याच्यामध्ये आमच्या मित्रांना खूप मिस करतो तो मी. जे आमचे गडकिल्ल्यांचे मित्र आहेत, जे आम्ही संगती ट्रिप करतो, त्यांना खूप मिस करत होतो. आणि तुम्ही पहिले पण व्लॉग बघितले असतील आमचे गडकिल्ल्यांचे वगैरे वगैरे. आम्ही सर्व एकत्र जातो, तर त्यांनाच खूप मिस करत होतो. बसून बसून एकटा कंटाळलेलो आणि सर्वांना मिस करत होतो. असं वाटत होतं आमची एक ट्रिपच चालली आहे गडकिल्ल्यांची. आणि ते नजारे वगैरे बघून बघून खूप मजा येत होती. असं करता करता आमचा चालू झाला प्रवास. खूप वेळ झालेला प्रवास करून. आमचा ड्रायव्हर काही बस थांबवत नव्हता, आणि आमच्या दलिंदरला पण काही फरक पडत नव्हता. चाललेला तो पण मस्त, आणि बस थांबतच नव्हती. एकदम चालू ते चालू, चालू ते चालूच, कंटिन्यू आमचा प्रवास चालूच होता. त्याच्यामधून सर्व काही कंटाळलेले एकदम. मी पण खूप कंटाळलो. त्याच्यामध्ये एकदम रात्र झाली. 3 तास होऊन गेले, बस थांबलीच नाही. सर्वांना सुसू लागलेली होती. त्याच्यामध्ये आमचे अब्दुल भाऊ उठून पुढे गेले, ड्रायव्हर थांबवा थांबवा, रोको रोको, बस तो रोको यार, कुछ तो करो.
सर्वांना एकदम जोरात सुचू लागलं, पण कोणीच काय बोलत नव्हतं. त्याच्यामध्ये आमचे अब्दुलच पुढे उठून गेले आणि ड्रायव्हरला बोलले, "थांबा, काही पण करून थांबा, खूप अर्जन्सी आहे." आणि हा काय आता त्यावेळेची फिलिंगच वेगळी होती आणि काय बोलायचं. माझी पण हालत खूप खराब होती. याच्यानंतर आमचा रोलेक्स काय बोलतो ते बघा. क्या लगा? सुलग है, मेरे को भाग नहीं दे यार, मैं पैर रख दे रहा हूँ, सॉरी फॉर दैट। चलो नहीं बोला, भाई को बहुत सुकून लग गया। लगा पड़ा है, चलो कूदो। क्या खाली सामान फ्रेश होऊन आल्यावर खूप ढगात फिलिंग होती. खूप छान वाटत होतं. सुख वाटत होतं एकदम. त्यानंतर परत आम्ही चालू केला प्रवास. आणखी आणखी पण 3 तासाचा प्रवास बाकी होता आमचा कंटिन्यू. कंटिन्यू ट्रॅव्हल करत होतो. नाश्ता वगैरे काहीच नव्हता केला. एक हॉटेलला आम्ही थांबलेलो, पण तिथे चाय फक्त भेटली आम्हाला, नाश्ता नव्हता. त्यानंतर पण आम्ही कंटिन्यू आणि हा बघा इकडे पडदा पडलाय, पण याला काही सूद नाही आहे. एवढा मोबाईलमध्ये व्यस्त आहे. त्याला काहीच घेणं देणं नाही. पडदा पडो, बसतो तो काहीच घेणं देणं नाही. आपलं मोबाईल बघायचं, रील बघायचं, गेम खेळायचे काही घेणं देणं नाही. असं करता 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 कंटिन्यू आमचा प्रवास चालूच आहे. लास्टला 10:30 वाजले, पण आमचं आणखी काही लोकेशन आलेलं नव्हतं. आणखी 1 तास दाखवत होतं. तरी आम्ही कंटिन्यू प्रवास केला, कंटिन्यू प्रवास करत राहिलो आणि खूप अशी म्हणजे भूक लागलेली होती सर्वांनाच. काय सांगू? एकदम खूप जोरजोरात भूक लागली आम्हाला जोमात. माझे रिएक्शन बघा तुम्ही भुकेचे. हां, खूप भूक लागलेली होती आणि काय तेव्हा असं होत होतं, की कधी पोहोचतो आम्ही, कधी पोहोचतो, पण पोहोचत नव्हतो. कंटिन्यू प्रवास चालूच होता आमचा. खिडकीच्या बाहेर बघितलं तर एरोप्लेन. अरे! आमचा तर एरोप्लेनचा प्रवास नव्हताच. आम्ही तर सेटवर शूटिंग करायला जाणार होतो. ते सोडा. आता आम्ही तेच आम्हाला टेन्शन आलं, की एरोप्लेन कसं दिसलं बाहेर? तर आम्ही खाली उतरून बघितलं. बघितलं तर ते एरोप्लेन असंच शूटिंगसाठी बनवलेलं होतं. शूट करण्यास वगैरेसाठी. म्हणून आम्ही काही लोड नाही घेतला. बसच्या खाली उतरलो. खाली उतरलो तर बघितलं, की आमचं रिसॉर्ट आलेलं होतं, जिथं आम्हाला शूट करायचं. मस्त असं लोकेशन होतं. रात्र झाली म्हणून काही दिसत नव्हतं एवढं. आणि त्याच्यानंतर आमचा भाऊ बघा काय बोलतो, रोलेक्स भाऊ. भटक रहा है। ए भाई, चल ना, क्या भटक रहा है? चलना चलते हो, मैं इन्फॉर्म तो करता हूँ किसको? जिसको इन्फॉर्म करना चाहिए। वाह, सर्वांचं जेवण झालं, पण भाऊचं चाललंच आहे. अख्खी युनिट जेवण करून झाली. हे बघा, चालूच आहे. अरे अख्खी तर unit चालू. माझा काय प्रॉब्लम, माझं खुराक जस्ती है, हम्म. मेरा खुराक ज्यादा है, हां. सबका कम है, तो उसमें मेरी क्या गलती है? तेव्हा अख्खी दुनिया जेवण करून झालंय. अब्दुल भाई बोलले, अख्खी दुनियेत झालं. फक्त याचं खा रहा हूँ। मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो। हम लोग का। और ये गरीब को समझ में नहीं आ रहा था ये चाबी है। ए डाल वाह। के दिया मैं। वाह, ये भाई को समझ में नहीं आ रहा था। चाबी ये समझ में नहीं आ रहा था। तो लाइट ऑफ होगी, ठीक हाँ। है, ये निकाल दिए। चलता अभी ये लाइट गरीब को दिखाई। समझ में नहीं आ रहा था भाई। ये अभी देखिए, ये रूम है, ये अभी सोते हैं। गुड नाइट, मिलते हैं सुबह। सुबह आपको रिसोर्ट दिखाऊंगा पूरा कैसा क्या होता है। अभी सोते हैं। बाय बाय, गुड नाइट। रूम हमारा कुछ ऐसे है। ये देखो। जला रहे लाइट। सेंसर। हाँ, चलो। हाँ, समझे ना, ये तो भाई चाबी समझा है। गरीब? ये कैसे डालने का चाबी? ये देखो सेंसर। The next day. गुड मॉर्निंग सर्वांना, नमस्कार, सुप्रभात. तर झाली दिवसाची सुरुवात. आंघोळ बिंघोळ करून रेडी झाले. आता जाऊया कामाला. सेटअप पण काही जास्त नाही, थोडंच आहे. तर करूया कामाची सुरुवात. बघूया हे उठले की नाही, काय झाले. अब्दुल भाऊ तर आले, पण गाठ करूया. चलो अब्दुल भाऊ, गुड मॉर्निंग भाई. चलते हैं. हा आमचा रूम होता आणि यांचा रूम बाजूला आहे. आणि इथं रूमची काही पेसेस आहेत, हे बाकी रूम आहेत. रोलेक्स आहे बाजूला अंघोळ करतात आपले. हा, रोलेक्स जी. ये पिसा बसचे रूम रोलेक्स. काय रे, रोलेक्स?
काय चल ना. मोर आहे, मोर ये ना मोर. चला आता तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो. लोकेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. लोकेशन बघा आता. लोकेशन तुम्हाला कसं वाटलं, रिसॉर्ट कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. चला आता सेटअप करू. तर पहिला सेटअप आमचा झालेला आहे, पण आम्ही पहिले नाश्ता आलेला आहे समोर. सेटअप नंतर दाखवतो तुम्हाला. पहिले नाश्त्यामध्ये दाखवते काय आलंय. नाश्त्यामध्ये आज होतं आम्हाला आलू पराठा, ब्रेड बटर, पोहे. आणखी पण होतं, पण ते गोड असल्यामुळं मला आवडत नव्हतं, म्हणून मी ते की नाही घेतलं. आणि फुकटचं कधीच सोडायचं नाही म्हणून वरपं मारलं. आणि आता दाखवतो सेटअप. हा बघा सेटअप. हे एक रेस्टॉरंट आहे, याला आम्ही हॉलमध्ये क्रिएट केलं. काहीच नाही, इकडची तिकडची प्रॉपर्टी गोळा करून फक्त हॉल याला बनवलंय रेस्टॉरंटला. आणि असं काही सोफा वगैरे लावून आम्ही केलेलं आहे. आता आमची बघा बैलगाडी आणि आमचा बैल बघा कसा खेचत घेऊन जातोय आम्हाला. बस बैठे हैं भाई गाड़ी के ऊपर, एंजॉयमेंट कर रहे भाई, गाड़ी चला रहे वाह रोलेक्स भाई, मजा आ गया. आमचा दुसरा सेटअप इथं आम्हाला एक हे करायचंय, कॅफे टाईप रेस्टॉरंट असतं ना गार्डनचं, ते आम्ही क्रिएट करतो इथं. तर हा काय आहे फायनल सेटअप तुम्हाला दाखवतो. आता ते सामान आम्ही आणतो इकडनं. इथं काही सेटअप लागणार. आमचा लास्ट नाईटला पावसाचा सेटअप चालू झाला. पाऊस होता आणि जास्त काही दाखवता नाही आला आम्हाला सेटअप वगैरे, बाकी न्यू सॉन्ग होतं तिथं व्हिडिओ घेणं अलाउड नव्हतं, म्हणून व्हिडिओ केले नाही तिथं. थोडेसेच व्हिडिओ केले, तेच आता ब्लॉगमध्ये दाखवतोय तुम्हाला. हे पावसाचं आम्ही काही असं केलं जुगाड. पावसाचं हे केलं, त्यानंतर अख्खी नाईट आमची शूट होती. त्याच्यामध्ये थोडे सीन होते गाडी वगैरे पेटवण्याचे. लास्ट एकदम आम्ही 5ला सकाळी गाडी पेटवण्याचे सीन केलेत. तर ते बघा तुम्ही. हे असं काही आम्ही गाडीला आग लावली आणि अख्खी गाडी जळून राख झाली. पूर्ण गाडीला आग लावली आम्ही. आग लावायला तर सर्व आग लावणारच होते,
अख्खी गाडी बघा तुम्ही कशी पेटत आहे एकदम. ही ओरिजिनल आग आहे, ना VFX आहे ना काही आहे. एकदम ओरिजिनल आग लावलेली आहे इथं. सर्वांचे चेहरे बघा कसे झालेले, एकदम नेपाळी झाले नाही. 24 तास कंटिन्यू आम्ही शूट करत होतो, कंटिन्यू. चला फायनल झालेला आहे आमचा पॅकअप. डे नाईट 25 तास कंटिन्यू काम केलेलं आहे आणि काही शूटिंगची व्हिडिओ होती ती दाखवू नाही शकलो तुम्हाला का की म्हणजे ते रिलीज झाल्याशिवाय अलाउड नाही आणि हे नवीन सॉन्ग होतं म्हणून तिथं अलाउड नाही केलं व्हिडिओ करणं, म्हणून ते दाखवू नाही शकलो तुम्हाला. आणि तुम्ही व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.